नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे यवतमाळ सब्जी मंडीमध्ये. बघा आज आलो होतो. कालचा व्हिडिओ तुम्ही अगर बघितला असेल, नाही बघितला असेल तर बघून घ्या, कारण काल पालभाज्यामध्ये थोडासा उठाव होता आणि भाव तेज होते. आज डाऊन झालेले आहे. आज पालभाज्याचे भाव बी डाऊन झालेले आहे. आली नव्हती, आज आली आहे मार्केटला तरी कैरी. पण आज विशेष म्हणजे टमाट्याचं मार्केट पूर्ण खतम झाला मित्रांनो, पूरा खतम. 2 रुपये 3 रुपये किलो टमाटा खपून राहिला आहे. 2 रुपये 3 रुपये किलो टमाटा. बघून घ्या व्हिडिओ मध्ये आपण का भाव कॅरेट देता येतं, त्याला बघून घेऊ आजच्या व्हिडिओ मध्ये. गावरानी काकडी दिसू राहिली मला, बढिया हिरवीवाली. बघा मित्रांनो, भाव विचारू काय किलो आहे तर. कलमी कैरी बिऊन राहिली, विचारू का भाव म्हणते बाबा. बघू आपण जगन्नाथ कंपनी मध्ये कैरी दिसू राहिली मला गावरानी. तुम्हाला कलमी दाखवलीच आहे मी. गावरानी बी आहे बघा, बारीक वाली आणि मुन्ना बी आहे. बघू सतीश भाऊला विचारू आपण, भाऊला काय म्हणते का बोलचे. चला शिवांश कंपनी आलो मित्रांनो. फुलकोबीची पन्नी विचारू का भाव विकत आहे तर. बघा फुलकोबी रे भाई 150 रुपये. 150 रुपये पन्नी. 10-15 किलो किती भरते जवळपास वजन? 16-17 किलो आहे का? 150 रुपये पन्नी. चला मित्रांनो, येस आणि गुणवंता कंपनीत जाऊ. गावरानी काकडी दिसू राहिली मला, बढिया हिरवीवाली. बघा मित्रांनो, भाव विचारू काय किलो आहे तर. काय किलो आहे काकडी? 100 रुपये पन्नी काकडी भैया. 100 रुपये पन्नी. 100 रुपये म्हणजे किती किलो आहे वजन याचं? 15 किलो की भरते भैया. 15. आणि मुंगना मुंगना 50 रुपये किलो. 50 किलो आहे ना. 50 रुपये किलो म्हणते मुंगना. येस आणि गुणवंता कंपनीत. चला आपण जगन्नाथ कंपनीत आलो. बघा बघू आपण जगन्नाथ कंपनीमध्ये कैरी दिसू राहिली मला गावरानी. तुम्हाला कलमी दाखवलीच आहे मी. गावरानी बी आहे बघा, बारीक वाली आणि मुन्ना बी आहे. बघू सतीश भाऊला विचारू, संभार वगैरे वांग्याच्या पन्न्या वगैरे. सतीश भाऊ बसून आहे आमच्यावाले. मुळे बी विचारू त्याला. पहिले सतीश भाऊ कैरी सांगा हो. 100 रुपये काट्यावर कैरीला चांगले भाव भेटू राहिले सध्या आहे ना. गावरानी कैरी, गायरान कैरी, लोकल कैरी. आणि हा हे मुळे 80 रुपये 70 रुपये. आणि मुंगना 60 रुपये किलो आहे ना. आणि आपले हे काम त्याच्याले वांग्याची पन्नी 250 रुपये का. किती किलो भरते यार? 16 किलो. बघा मित्रांनो, हे वाली काय 16 किलोची 250 रुपयाची. हा वांगा आहे शिमरन, वांगा आहे शिमरन. चला मित्रांनो, बिरसा कंपनीत आलो आपण. बघा त्यांच्याकडे आज वांगे तर आहेतच. डेमस बी आलेले, बड्या डेमस, बारीक डेमस. मोठ्या डेमसाचे भाव तुम्ही पाहिलेच आहे. तर बारीक डेमसाचे भाव विचारू. चना बी आहे, काबुली चना आहे तो मित्रांनो. अद्रक बी आहे, गावरानी अद्रक. अद्रकची बी पन्नी विचारू का भाव म्हणते तर. चवळीच्या शेंगा, मिरची, काकडी सगळं काही आहे विचारू. भाऊला आज भरपूर माल आलेला आहे. बघू आता काय म्हणते तर. भाऊ आता नवीन अद्रक आलेला आहे आपल्याकडे. काय म्हणते अद्रकची पोषण आज? अद्रक 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. पन्नी किती किलोची भरते ते पन्नी तरी वजन? 21-23 भरते ना. आणि काकडी 15 रुपये किलो. 15. आणि डेमस डेमस 50. डेमस 50. चवळे शेंगा 30 रुपये. 30 रुपये किलो. बघा मग मित्रांनो, चवळे शेंगा बढिया आहे. बघा ठोकचे भाव आहे सगळे. चिल्लरचे भाव नाही आहे. चिल्लरचे भाव मी 40 रुपये किलो घेतले. हा आपण भाऊला काय म्हणते तर. काबुलचे ना 25 रुपये किलो. बघा मित्रांनो, टमाट्याचे भाव खूप कमी झालेले आहे म्हणते. बघू आपण टमाटे काय भाव चालू आहे तर विचारू आपण. टमाटे खूप जास्त भाव कमी झालेले आहे म्हणते. तर आपण जाऊ विचारू आपण टमाट्याचे भाव. कैरी महाग आहे मित्रांनो. बघतो कैरी महाग दिसू राहिली. मिरचीचे भाव थोडे बहुत डाऊन झाले आहे. तेज मिरचीमध्ये 5-10 रुपये थोडीशी तेजी आहे. फिक्या मिरच्यामध्ये थोडीशी कमी आहे मित्रांनो. सध्या पोझिशन ॲव्हरेज भाव आहे सध्या. रेग्युलर भाव चालू आहे. टमाटे विचारू. टमाट्याची चिल्लर मध्ये आपण कॅरेटचे रेट तर बघितलेच भाऊ. चिल्लर मध्ये 10 रुपये किलो आहे भाऊ टमाटे. 10 रुपये किलो आहे. आणि असे कोणी ठोक मध्ये 10 किलो घ्यायचे असले तर 80 रुपये. बघा मित्रांनो, एवढे चांगले टमाटे 80 रुपये मन, म्हणजे 8 रुपये किलो झाले. चला त्रिकुटा कंपनीत जाऊ आपण. पत्तागोबीची पन्नी दिसू राहिली मला. महत्वाची म्हणजे घोड दिसू राहिली. घोडचे बी भाव विचारू आपण. आपल्याला पण घ्यायचे आहे घोड. विचारू प्रदीप भाऊ बसून आहे तिथं. पटापट विचारून घेऊ आपण. प्रदीप भाऊ, घोड भाजी काय भाव आहे? 30 रुपये किलो. आणि पत्तागोबी 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. किती किलो भरते पन्नी कायची? पत्तागोबीची? पत्तागोबी 20 किलो की. 20 किलो आहे ना. चला सुखलाल कंपनीत आलो मित्रांनो. वांगे विचारू. वांग्याची आवक चांगली आहे त्यांच्याकडे आता. बघा हे काटेरी वांगे आहे. पन्नी विचारू भाऊला काय भाव खपली असतं.
300 200 300 400 रुपये चालू होते आज काम दे पोझिशन आजची पोझिशन वांग्याची काटेरी वांग्याची 300 रुपये पडणी केलेली 300 हा. वजन ते त्याने आपलं 13-14 किलो हो 13 किलो 13 14 किलो चला निंबू 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 बघा बढ़िया निंबू आहे मित्रांनो बढ़िया निंबू काय भाव दे निंबू नींबू 130 रुपए किलो किलो 100 की रेट चल रहा है क्या अभी 100 की भी 600 रुपए 600 रुपये सा निंबू बघा निंबूचा मार्केट तेच आहे मित्रांनो चला मुराज कंपनी चालू मित्रांनो बघा भावकड मेथी येऊन राहिली बढिया ठोकची दुकान आहे मित्रांनो ठोकचेच रेट आहे ठोकचंच दुकान आहे ठोकचाच रेट आहे संभार पण आहे भावकड आणि चवडीन भेंडी तर डेलीच येते विचारू आपण सोनू भाऊ भेंडी काय भाव चालू आहे आज 40 रुपये चवडी शेंगा आणि मेथी आणि संभार संभार सस्ता आहे ना मेथी 25 ना चला मेथी बघा 25 रुपये किलो टमाटे 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 मेथी 10 रुपये किलो टमाटे 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 अन्ना अन्ना टमाटे 60 रुपए कैरेट 60 रुपये कैरेट 160 क्या 60 सिर्फ 60 अरे बाप रे इतने भाव कम हो गए भरत एक नंबर टमाटा दाखो सुपर 60 रुपये कैरेट 60 रुपए कैरेट चला आता आपण भारत कंपनीत जाऊ मित्रांनो भारत कंपनीत जाऊ आपण भारत इस्रायल भावला विचारू आज टमाटे बघा टमाट्याची क्वालिटी पाहून घ्या पहिले मग भाव पण विचारू आपण ब्रँड ब्रँड बीटीसी कंपनी यवतमाळ टमाट्यामध्ये बीटीसी कंपनी आहे म्हणा यवतमाळमध्ये कंपनी में 60 रुपए कैरेट टमाटा इस्रायल कंपनी में 160 रुपए कैरेट टमाटा तो ब्रँड ब्रँड क्या भाव है 160 रुपए 160 रुपए हाँ, ये brand और में इसी है। कम वाला है कि अपने पास कम वाले नहीं थे क्या बोल रहे हैं का है ना 100 रुपए आणि फेमस ते मोठे वाले आहे 20 रुपए 20 रुपये मिरची एक आपल्याला भाव हे इकडे 100 रुपये कैरेट. मिरची 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 आहे ना काळी दाखव पिवळी दाखव हा. हे 35 रुपये किलो आहे ते 50 रुपये 50 मित्रांनो बघा हे 35 रुपये किलो आहे जवळपास आणि हे 50 रुपये किलो आहे कट्टी पे आहे बघा कट्टे हे कट्टे बी आहे कट्ट्याचे रेट आहे किती किलो भरती असते रे का कट्ट्यात कट्टे 50 किलो 35 किलो 40 किलो हा कट्टे प्रमाणात छोटे मोठे कट्टे आहेत छोटे मोठे अरे कल 30 रुपए गड्डी थी ना 1 किलो की गड्डी है ना 10 रुपए गड्डी कल 30 रुपए किलो थी सब 10 रुपए गड्डी सब चौलाई भाजी शेपू सब 10 रुपए गड्डी में सब 10 रुपये गड्डी 75% डिस्काउंट मध्ये 50% डिस्काउंट आहे 75% डिस्काउंट 25% पैसे फक्त ठोकच्या भावात चिल्लर भैया 300 का झाला मित्रांनो सगळं घेऊन झालं आपल्याला बघा शुक्रवार मार्केट आहे बघू मार्केटमध्ये पोझिशन थोडीशी कमी जास्त आहे व्हिडिओ बघून घ्यायचा आपला व्हिडिओ पूर्ण बघून घ्यायचा काही वस्तू सुटत नाही आपल्याला सगळं सांगत असतो काही सुटल्या तर कमेंट करा एक तरी पण सांगतो मी